कारभारी ओव्हर दी कव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, बॅटची एज घेतली, बॉल मात्र गेला भलतीकडेच स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. तिकडे मात्र मिडॉनचा फिल्डर बॉल खेळतो मात्र वाळकेश्वर युनायटेड टीमला. किती डोकेदुखी ठरेल ही येणारे जे बॅक टू बॅक विकेट्स आहेत युनायटेड टीमसाठी, किती महत्त्वपूर्ण मॅच असणार आहे. पहिलीच मॅच आहे, अगदी व्हेरी फर्स्ट मॅच तुम्ही या स्पर्धेतली खेळताय आणि त्यावेळेला मात्र थोडासा अडचणीत सापडतोय. नक्कीच रोशन सर, कुठेतरी मला असं वाटतं बॅटर्सने टाइम स्पेंड केला पाहिजे मैदानामध्ये. आपण सरळ मैदानाच्या आतमध्ये येऊन अशा प्रकारे विकेट फेकू नाही शकत. थोडा आपण टाइम स्पेंड केला, थोडे बॉल्स आपण मैदानाचा अंदाज घेतला, बॉलचा अंदाज घेतला, कारण की फलंदाज आपल्याला बघायला मिळतात बॅक टू बॅक विकेट्स आल्यानंतर. एका बाजूला जयेश कारभारी आहे आणि या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द स्टंपचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि करणला मिळते आणखीन एक सफल. घरी परततो या वेळेला फलंदाज कल्पेश. कुणाल आउट होऊन माघारी परततोय. सुरुवातीच्याच गोलंदाजाने कुठेतरी मात्र डोकेदुखी दिली आहे युनायटेड टीमला. व्हाईट बॉल, रेड बॉल, पिंक बॉल असे वेगवेगळे फॉर्मॅट आहेत क्रिकेटचे. आणि या वेळेला बघा परफेक्ट बुंदा मारला होता या वेळेला आणि विकेट टू विकेट केली जाणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. आणि बघा जयेश कारभारी सारखा फलंदाज ज्याच्यावरती सर्वाधिक बोली लागली, तो फलंदाज इथे स्वस्तात तंबूच्या आसऱ्याला परतलेला आपल्याला बघायला मिळतोय. आज मला वाटतं संघनायक थोडेसे नाराज असतील जयेशच्या या परफॉर्मन्सवरती. गमावून बसली आहे, अडचणीत सापडली आहे, संघर्ष करते, फाईट करते टीम वाळकेश्वर युनायटेड.